आणि सगळ्यात मोठी बातमी आजची दिवसभरातली ती म्हणजे इतिहासातील सर्वाधिक काळ टिकलेलं बिपरजॉय चक्रीवादळ संध्याकाळी 4 नंतर गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदराला धडकणार आहे। आणि या वादळाचा थेट तडाखा हा कच्छसह देवभूमी, द्वारका, पोरबंदर आणि राजकोट या भागांना बसणार असून किनारपट्टी भागातील जवळपास 50,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। किनारपट्टी तसेच वादळाचा तडाखा बसणाऱ्या भागात एनडीआरएफच्या 18 तुकड्या आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 12 तुकड्यांसह रस्ते, वीज, पाणी तसंच अन्य आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। तर द्वारका समुद्र किनाऱ्याजवळून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी विनया देशपांडेनं। वाऱ्याचा वेग आज संध्याकाळी जेव्हा लँडफॉल होणं अपेक्षित आहे तेव्हा जवळपास 125 ते 135 किलोमीटर प्रति तास एवढा वेग असणार आहे। आत्ताच आपण बघू शकता, राजेश सापळे तुम्हाला दाखवत आहेत की कशा प्रकारे वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे झाडं हलतायत, बिल्डिंग्सवरचे बोर्ड हलतायत। जरी का आता सरकारने गुजरातच्या वेगवेगळ्या किनारपट्टीच्या क्षेत्रांमधून 45,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं असलं तरी प्रशासन म्हणतंय की ते आता अजूनही अशा प्रिपेअर्डनेस स्टेजवर आहे की जिथे जर का कुठलंही संकट आलं तर वेगवेगळ्या टीम्स लगेच डिप्लॉय केल्या जाऊ शकतात। द्वारकेत आत्ता आपण जिथे उभे आहोत, देवभूमी द्वारका, तिथे द्वारकाधीशाचं मंदिर बंद ठेवण्यात आलेलं आहे। ते उद्यापर्यंत बंद राहील। भाविकांना आवाहन करण्यात आलंय की त्यांनी दर्शनासाठी आज आणि उद्या येऊ नये। जसं द्वारकाधीश मंदिर बंद ठेवण्यात आलंय तसं सोमनाथ मंदिरही बंद ठेवण्यात आलेलं आहे। आणि जिथे असंख्य लोक दररोज येत असतात, शेकड्यांनी येत असतात, तिथे हा समुद्र किनारा आज पूर्णपणे ओसाड पडलेला आहे। पोलिसांनी एंट्री एक्झिट पॉइंट्स पूर्णपणे बंद करून ठेवलेले आहेत। हे झालं द्वारकेच्या संदर्भात। पण आपण जर का बघितलं तर कच्छ आणि सौराष्ट्र या दोन्ही भागांमध्ये रेड अलर्ट इश्यू करण्यात आलेला आहे। एकही जीवितहानी नाही झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने सगळी तयारी करण्यात आली पाहिजे। अशा प्रकारे एकंदरीत रचना आखली जाते। राज्य शासनाकडून, केंद्र शासनाकडून लगातार मॉनिटरिंग होतंय आणि आता आपण बघतोय की बिपरजॉय जसं जसं जमिनीकडे येतंय तसे तसे वाऱ्याचा वेग वाढतोय आणि पाऊसही अनेक ठिकाणी व्हायची शक्यता वर्तवण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सापळेसह विनया देशपांडे, द्वारकेहून। आणि यानंतर बातमी कोल्हापुरात केवळ 1.5 टीएमसी पाणीसाठा आता शिल्लक राहिला आणि त्यामुळे शेतीच्या पाण्यावर बंदी येण्याची शक्यता आहे। कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे प्रस्ताव दाखल झालाय। कोल्हापुरातलं पाणी केवळ पिण्यासाठी राखीव होणार आहे। पाऊस लांबल्यानं चिंता वाढलेली असून पाटबंधारे विभाग पाण्यावर निर्बंध लावण्याची शक्यता आहे। आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे प्रस्ताव देण्यात आला आणि पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी देखील केली जाते। काय अपडेट्स? कोल्हापूरची चिंता वाढवणारी ही खरं तर बातमी आहे, कारण पाऊस लांबल्यामुळे त्याचे परिणाम आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। आणि कोल्हापूरची जी धरणं आहेत त्या धरणामध्ये केवळ आता 1.5 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे आणि तो केवळ आता पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवावा या संदर्भात आता पाटबंधारे विभागानं पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। त्या संदर्भातला प्रस्ताव आहे ते कृष्णा खोरे महामंडळाकडे दिलेला आहे आणि हे पाणी शेतीला न देता केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच राखीव ठेवावं अशा पद्धतीचा हा प्रस्ताव आहे। आणि जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर मात्र शेतीला पाणी हे ते नदीतून उपसा करता येणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोरचं मोठं संकट आहे ते या निमित्तानं उभं राहताना पाहायला मिळते। खरं तर 25 तारखेपर्यंत पाऊस लांबेल अशा पद्धतीचा अंदाज आहे ते पाटबंधारे विभागाला आहे आणि त्या अनुषंगाने पाटबंधारे विभागानं आता पाण्यावरती निर्बंध आणायला सुरुवात केलेली आहे। असं जर झालं तर कोल्हापूरला मात्र शेतकऱ्यांना मोठा फटका याचा बसणार आहे आणि पाऊस लांबल्याचा परिणाम आहे तो खूप मोठा आहे, तो शेतकऱ्यांना भोगावा लागणार आहे। त्यामुळे कोल्हापूरची चिंता आहे ती वाढल्याचं सध्या पाहायला मिळते। धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीसाठी।
तर मान्सून लांबणीवर पडल्यानं यवतमाळ जिल्ह्यातील 90 गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे। नागरिकांना आठवड्यातून 2च वेळेस पाणी मिळते आणि त्यामुळे पाण्यासाठी भटकंती सुरू असून 1 ते 2 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतंय। स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही जिल्ह्यातील अनेक गावांना अद्याप पाणीच मिळत नाहीये। गावातील विहिरीचे जलस्रोत आटलेत। बऱ्याच विहिरींमध्ये 50 फुटांपेक्षा जास्त खोल पाणी असून नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी धडपड करावी लागतेय। तर ग्रामीण भागातील नागरिकांसोबतच शहरी भागातील नागरिकांचेही पाण्याअभावी हाल होत आहेत। आणि 15 दिवसातनं एकदा नळा येत असतात, त्यामुळे इथल्या स्त्रियांना फार लांब पाण्यासाठी जावं लागतं। ते पण पाणी पिण्यासाठी अशुद्ध असतं पूर्णपणे, त्यामुळे पाण्याची सगळ्यात मोठी समस्या आहे। इथे शेतामध्ये पण पाणी नसतं। शेतकऱ्यांना फक्त वार्षिक पीक घ्यावं लागतं। इथं जवळपास कुठलंही तळ किंवा नदी असं काही नाहीये। दिवसा नळ सोडायचा ना, दिवसभर कोणी भरणार आहे? आम्ही दिवसभर 4 घरचे कामं करू तरी येतो हा, आणि ते म्हणते का आम्हाला पण भरावं लागतं। तुम्हाला काय ड्युटी आहे? तुम्ही घरी राहूनही झोपू शकता, आम्ही झोपू शकतो का? आम्ही कामावर झोपणार आहे का? हा, म्हणून याच्यासाठी आम्हाला हप्त्यातून तरी 2 वेळा तरी नळ पाहिजे। दरवर्षीप्रमाणे असंच पाण्याची टंचाई आहे। 2 ते 2.5 किलोमीटरपासून पाणी आणावं लागते गाडी बंडीनं। ज्याच्या घरी गाडी बंडी नाही ते डोक्यावर आणते सर। बाया माणसाला लई तकलीफ आहे पाण्याची। जीवन कसं जगावं आम्ही? 2-2:30 वाजेपर्यंत समजा 12-1 वाजेपर्यंत पाणी आणतं दूरदेशातून। मग स्वयंपाक पाणी झाला आणखीन 3 वाजता पाण्यावर हजर। मग पाणी कामाले कसं जायचं? जीवन कसं जगायचं आम्ही? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते निळवंडे धरणातून 31 मे रोजी कालव्यांना चाचणीसाठी सोडलेलं पाणी 85 किलोमीटरचा प्रवास करत कालव्याच्या शेवटच्या टोकाला पोहोचलंय। तर 52 वर्षांपासून पाण्याची वाट पाहणाऱ्या लाभ क्षेत्रातील नागरिकांना पहिल्यांदाच कालव्यात पाणी दिसल्यानं सगळीकडे आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। आणि आता बातमी मुंबईमध्ये भाजप कार्यालयाबाहेर होर्डिंग्सवर अटल बिहारी वाजपेयींच्या कविता लिहिण्यात आलेल्या आहेत। बोटीचे वल्हे सुरक्षित हातात, नवा वाद यावरून आता निर्माण होण्याची शक्यता आहे। देशात मोदी, राज्यात शिंदे या जाहिरातीवरून आधीच वाद निर्माण झालेला असताना आता भाजपकडून मुंबई होर्डिंग्स लावण्यात आलेत। मुंबईमध्ये भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या या होर्डिंग्सवर अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांचा उल्लेख करण्यात आलाय। तसंच बोटीचे वल्हे सुरक्षित हातात असं या होर्डिंग्सवर लिहिण्यात आलेलं आहे आणि या होर्डिंग्समुळे पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता आहे। त्यामुळे होर्डिंग्स वाद किंवा जाहिरात वाद पुन्हा एकदा उफाळून निघणार आहे। पुन्हा एकदा जाहिरात वाद समोर येण्याची शक्यता आहे, कारण मुंबईमध्ये भाजप कार्यालयाबाहेर होर्डिंग्स झळकतात आणि या होर्डिंग्सवर अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेतील ओळी दिसत आहेत। बोटीचे वल्हे सुरक्षित हातात असं या होर्डिंग्सवर लिहिण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर अटल बिहारींची जी कविता आहे, सबल भुजाओं में रक्षित है नौका की पतवार, चीर चले सागर की छाती पार करे मझधार, म्हणजेच बोटीचे वल्हे सुरक्षित हातात अशा आशयाच्या पंक्ती या होर्डिंग्सवर लिहिण्यात आल्या। यानंतर वळूयात पुन्हा अमळनेरची एक बातमी। अमळनेरमध्ये दंगलीतील संशयित आरोपीचा मृत्यू झाल्यानं आज अमळनेर बंद आवाहन करण्यात आलंय। अमळनेरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत। अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। विनाकारण गावात फिरू नये, अफवा पसरवू नये, शांतता कायम ठेवावी असं आवाहन करण्यात आलंय। तर अमळनेरमध्ये नुकतीच 2 गटात दंगल झाली होती आणि त्यात अनेक संशयितांना अटक करण्यात आली होती। त्यातीलच एका आरोपीचा मृत्यू झालाय। बातमी सोलापुरातल्या चिमणीची। सोलापुरामध्ये विमान सेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात येते। पाडकामाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि काल चिमणीवर ठिकठिकाणी छिद्र पाडण्यात आली। पाडकामाचं निम्म काम पूर्ण झालेलं असून प्रशासनाकडून परिसरात चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे। दरम्यान चिमणीला शेतकरी कामगारांचा विरोध कायम आहे।
सोलापूर विमानतळाला अडथळा ठरणारे वादग्रस्त सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चिमणीचे पाडकामाचा आज दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवशी पाडकामाची जी तयारी आहे ती सुरूच आहे। सकाळी 6 वाजल्यापासून पाडकामासंदर्भात जे काही अर्ध काम राहिलं होतं ते पूर्ण करण्याचे काम सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू आहे। सध्या आपण कुमटा नाका येथे आहोत। अशाच पद्धतीने आपण पाहू शकतो की सध्या जे चिमणी परिसर आहे, सिद्धेश्वर साखर कारखाना परिसर आहे, या ठिकाणी अशा पद्धतीने जे रस्ते जाणार आहेत ते सील केलेले आहे। बॅरिगेट लावून वाहनांना वेगळ्या दिशेने जाण्याचे जे पोलीस प्रशासनाकडून निर्बंध घातलेले आहेत त्याची अंमलबजावणी पोलीस कर्मचारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेल्या 2 दिवसापासून सोलापुरातील जे वातावरण आहे ते चिमणी प्रकरणामुळे अतिशय तापलेले आहे। चिमणी प्रकरणाला सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या सभासदांचा, शेतकऱ्यांचा, कामगारांचा प्रचंड असा विरोध आहे। काल काही शेतकऱ्यांनी संघटनेने विरोधही केला होता, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। मात्र आज दुसऱ्या दिवशी पाडकामासंदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे। 50हून अधिक कर्मचारी काल चिमणीच्या संदर्भात जवळील जे काही साहित्य होते, जे काही गॅस होता तो काढण्याचे काम दिवसभर सुरू होते। सुमारे 50 कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत आणि या चिमणी पाडकामासंदर्भात एका खाजगी कंपनीलाही कॉन्ट्रॅक्शन देण्यात आलेले आहे। मात्र चिमणी कशा पद्धतीने पाडली जाते हे पाहणं गरजेचे असणार आहे, कारण दिवसभर काल छिद्र पाडण्याचे काम चिमणीला केलेले आहे। मात्र आता ही चिमणी आज केबलच्या सहाय्याने पाडली जाते का स्फोटक लावून पाडली जाते हे पाहणे गरजेचे असणार आहे। कॅमेरामन अनिल कांबळेसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो। इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत। SJVN यांच्यामध्ये करार झाला असून राज्यात लवकरच 41,000 कोटींची गुंतवणूक राज्यामध्ये होणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिलेली आहे। आज मनमाड शहर परिसरासह ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा आजपासून सुरू झालेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढण्यात आली। विद्यार्थ्यांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। नाशिकमध्ये भोसला स्कूलच्या शिशु विहार शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी पहिल्याच दिवशी आंदोलन केलंय। जुन्या इमारतीची दुरवस्था झाल्यानं नवी इमारत खुली करण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली आहे। अमळनेर दंगलीतील संशयित आरोपीचा मृत्यू झाल्यानं आज अमळनेर बंदची हाक देण्यात आलेली आहे। अनेक शाळा, नागरिक, व्यापाऱ्यांनी बंद पाळण्याचा निर्णय घेतला असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत। विद्यार्थ्यांचे प्रवेश होण्यापूर्वीच मराठवाडा विद्यापीठाकडून परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। 15 जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू होणार असून दीक्षांत समारंभ, युवक महोत्सवाच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या। मुंबईसह उपनगरातील सर्व मॅनहोलवर संरक्षक जाळी बसवण्याची सूचना मुंबई हायकोर्टानं BMCला दिलेली आहे। शहरात 74,682 मॅनहोल असून 1,908 मॅनहोलवर झाकणं असल्याचं अहवालात समोर आलंय आणि या संदर्भात 19 जूनपर्यंत योजना मांडण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत। अकोल्यातील उरळ प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झालेली आहे। महिनाभरापूर्वीच इमारतीची डागडुजी आणि सौंदर्यीकरण करण्यात आलेलं आहे, मात्र तरीही भिंत कोसळल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय। मुख्य बांधकामाची डागडुजी न करता केवळ सौंदर्यीकरण केल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय। छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या ताफ्यामध्ये नव्या गाड्यांची भर पडणार आहे। 30 नव्या गाड्या पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाल्या असून 18 बोलेरो आणि 8 स्कॉर्पिओ तसंच 4 लाईट व्हॅन यांचा समावेश आहे आणि लवकरच या सर्व गाड्या शहरातील पोलीस स्टेशनला वितरित करण्यात येणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून 19 जूनला पक्षाचा 57वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे आणि षण्मुखानंद सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील। राज्यामध्ये 35 सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ही माहिती दिली आहे आणि आज JP नड्डा यांची नाशिकमधील सभा पुढे ढकलली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 6 सभा होणार असल्याचं देखील दरेकर यांनी स्पष्ट केलंय। बीडमधील ठाकरे गटातून हकालपट्टी झालेल्या माजी जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। राजकीय वर्तुळात त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। एका उपशिक्षकासह त्याच्या मित्राची बदली झाली
झालेली बदली रद्द करण्यासाठी 75,000 रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला रंगेहात पकडण्यात आलेला आहे। जळगावच्या एरंडोल इथल्या महात्मा फुले हायस्कूलमधील हा प्रकार असून लाचखोर मुख्याध्यापकाला एसीबीनं अटक केली आहे। शासनानं कोट्यावधी रुपयांचा खर्च करून जिल्ह्यातील महिला गर्भवती यांना चांगले उपचार मिळावेत आणि यासाठी स्वतंत्र महिला रुग्णालयाची उभारणी केली आहे। बांधकाम पूर्ण होऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन सुद्धा झालं। मात्र उद्घाटन होऊन आता 15 दिवस उलटले असले तरी महिला रुग्णालय आजही जुन्याच इमारतीमधून चालतंय आणि त्यामुळे नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा सोस नेमका कशासाठी केला हा प्रश्न आता विचारला जातोय। परभणी जिल्ह्यातल्या महिलांना आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी स्वतंत्र महिला रुग्णालय उभारण्यात आलेलं आहे। 15 दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा करून या इमारतीचं उद्घाटनही करण्यात आलं, पण अद्यापही रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमधूनच कारभार चालवला जातोय आणि त्यामुळे महिला रुग्णांना आरोग्य सेवेच्या लाभांपासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे। रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे एका बेडवर 2 रुग्णांना उपचार घ्यावे लागतायत। नवीन इमारत या ठिकाणी परभणीमध्ये नवीन महिला रुग्ण बांधण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी अद्यापही हे रुग्णालय शिफ्ट केलेले नाही आहे। ते ताबडतोब त्या ठिकाणी शिफ्ट करावे व जे काही महिलांना होणारी गैरसोय आहे ती बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे सुविधा मिळतील त्या ठिकाणी। आणि बेडवरती ज्या एका बेडवरती 2 महिला आहेत तसे जे काय प्रकार याच्या अगोदर घडलेले ते होणार नाही। खरं तर अनेक वर्षांच्या मागणीनंतर हे महिला रुग्णालय उभं राहिलेलं आहे। आता रुग्णांना सेवा देण्याची वेळ आली आहे, तेव्हा मात्र नवीन रुग्णालयाऐवजी जुन्या रुग्णालयातच रुग्णांवर उपचार केले जात आहेत। हे सगळं कुणाच्या आदेशावरून केलं जात आहे? जुन्या रुग्णालयातून कारभार चालवण्याचा कुणाचा हट्ट आहे यावर प्रशासनानं मौन धारण केलंय। त्यामुळे हा कोट्यवधींचा खर्च कशासाठी केला असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारतायत। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी। तर नांदेड जिल्ह्यातील एका इंजिनियर दाम्पत्यानं नोकरीवर तुळशीपत्र ठेवत शेतीमध्ये आपलं नशीब आजमावलंय। विशेष म्हणजे यामध्ये हे शेतकरी दाम्पत्य यशस्वी ठरलंय। गुलाब पावडे आणि त्यांची पत्नी मंजुषा पावडे यांनी IT क्षेत्रातील इंजिनियरची नोकरी सोडून शेवगा शेती केली आहे। तर शेवग्याच्या पाल्यापासून पावडर तयार करत नवीन व्यवसाय त्यांनी थाटलेला असून यातून ते लाखो रुपयांची कमाई करतायत। वर्धा बोगस बियाणे प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई। आतापर्यंत 10 आरोपींना अटक। आरोपींमध्ये पशुवैद्य विजय बोरकरचाही समावेश। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचं आंदोलन स्थगित। प्रशासनानं बहुतांश मागण्या मान्य केल्यानं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय। धुळ्यात इलेक्ट्रॉनिक दुकानातून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। एकाला अटक तर 2 लाखांचं इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त। फरार आरोपींचा शोध सुरू। ऊसतोडीच्या पैशासाठी मुकादमानं बीडमधील ऊसतोड मजुरांच्या 6 चिमुकल्यांना 3 महिने ठेवलं डांबून। सोलापूरच्या कुंभेज येथील धक्कादायक प्रकार। राज्यातील अनेक शाळा आजपासून सुरू। मनमाडमध्ये विद्यार्थ्यांचं औक्षण करून गुलाब पुष्प देत स्वागत। शाळांच्या मुख्य प्रवेशद्वारावरती रांगोळी। छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेत विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत। पहिल्या दिवशी मातृपितृ पूजनाचं आयोजन। उपक्रमाला मोठा प्रतिसाद। उपशिक्षकासह मित्राची झालेली बदली रद्द करण्यासाठी लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला रंगेहात पकडलं। जळगावच्या एरंडोलमधील लाचखोर मुख्याध्यापकाला एसीबीकडून अटक। शिरूरच्या रांजणगाव सांडस इथे कारला भीषण आग। शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याचा आगीत होरपळून मृत्यू। अपघात की घातपात याचा तपास सुरू। बुलढाण्याच्या खामगाव शहरात 2 अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न। आरोपी महिलेला अटक। महिला अमरावतीतील असल्याची माहिती।
विरोधी पक्षनेते अजित पवार नंदुरबार दौऱ्यावर. नंदुरबारच्या विजिलॉन्स इथे घेणार कार्यकर्ता मेळावा.